हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मी बनवते ते म्हणजे माझ्या मम्मीचा जे 9 दिवस जो की उपवास आहे त्यासाठी मग शाबू आहे ऑलरेडी भिजवलेला. पण माझ्या मम्मीला तो शाबू त्यांना खाऊ वाटत नाही आहे, त्यामुळे तिने मला त्याची थालीपीठ करायला सांगितली. आणि मला असले कामं अजिबात आवडत बी नाहीत आणि जमत बी नाहीत. थालीपीठ परत धपाटी हे असं करायला मला अजिबात आवडत नाही. आज आमच्या घरात खायला धपाटी केलेत. आता आम्ही चौघात जेवतोय. तर आता मम्मीचं जे थालीपीठ आहे शाबूचं ते बनवण्यासाठी मला बघूयात आता मला ते जमते की नाही करायला आणि कसे लागते ते पण बघूयात खाऊन. साबुदाणा वड्यासारखंच लागतात, फक्त साबुदाण्यामध्ये जरा वड्यामध्ये जरा जास्त तेल असतं. तर बघूयात. चला, त्यासाठी मी काय काय केले, काय काय केले ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी मी कढईत घेतली त्याला कढईत घेतली आहे कारण परत मला कुठेही सापडत नाही आहे, त्यामुळे मी कढई घेतली आहे. तर त्याच्यात मी बटाटे जे आहेत ते उकडून घेतले आहेत आणि त्यांना काय म्हणते चुरा केली आहे त्यांचा. आणि हा आहे शाबू. तर आता हा एवढा शाबू आहे, हा शाबू ह्याच्यात घालायचा आहे. घाल म्हटली आहे मम्मी मला, जसं मम्मी सांगितले तसं मी करणार आहे आता. आणि पुडी तेल पाहिजे, तिखट पाहिजे, मी तिखट आणते 1 मिनिट. तर मी इथं भरणीच घेतली आहे तिखटाची, कारण की मसाला डब्यामधले जे तिखट आहे ते उष्ट केलेलं असतं, म्हणजेच त्याचं चमचा जे काळ तिखटमध्ये पण जात आहे, त्यामुळे ते उपास मोडू शकते. त्यामुळे मी डायरेक्ट भरणीच उचलून आणली. तर याच्यात मी लाल तिखट घालते. जसं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं आमच्या घरात तिखट जास्त लागतं, त्यामुळे मी तिखटच घालते. पण बघूया टेस्ट करून, आधी थोडंच घालते. त्यानंतर याच्यात मी घालते शेंगाचं कूट. शेंगाचं एवढ्या कुटाने तर काहीच होणार नाही सोडा, आणखीन लागणारच आहे त्याला. तर मी बंद करते आणि जास्त घालून घेते पटकन. तर मी शेंगाचं कूट जे आहे ते घालून घेतले आणि त्याच्यात मी घालते ते आपलं मीठ. घालून झाले माझं सगळं. आणि आता ह्याला असं हाताने असं एकत्र कर म्हटली आहे. तर आता मी हे एकत्र करते इथं आणि हे होते की नाही बघूयात. जर नाही झालं तर थोडंसं पाणी घाल म्हणली आहे मला किंचित. आणि हे मी आता तिकडे जाऊन करते हॉलमध्ये, कारण की तिथं बिग बॉस चालू आहे, ते पण नाही सोडायचं मला बघायचं आणि काम पण सोडायचं नाही आहे. चला तर हॉलमध्ये जाऊया आणि हे आपलं करूया. तसं तरी होतं चालेल, तिथं जाईपर्यंत तर उडून बी जाईल, खुर्चीवर बसायच्या तरी होऊन पण जाईल असं. तर आता झालं हे माझं करून, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे असं झालं आहे आणि आता असं म्हणजे काही एकमेकाला चिकटायलेत पण. आणि बघूयात आता होतेत की नाही. तवा मी घेतला आहे, पण मी अजून तवा मी गॅसवरती ठेवला, पण गॅस चालू नाही केले. पण आता कारण की डायरेक्ट तव्यावरच करायचे आहेत ते जे थालीपीठ आहेत ते. पण जर मी तवा चालू केले तर ते हाताला पोळेल ना, कारण की त्याच्या खाली तेल पण टाकावं लागतंय. त्यामुळे मी आता आधी तेल टाकते तव्यावर, थंडच तव्यावर, आणि तव्यावरच मगच ते टाकणार आहे आणि मग गॅस चालू करणार आहे. आणि कारण की आता मला हे सोपा एक पर्याय वाटायला आहे, नाहीतर माझ्या हाताला पोळेल आणि मला ते थालीपीठ थापटता पण येणार नाहीत. मी आता तव्याला जे आहे ते तेल लावून घेतले थंडच तव्याला, आणि त्यावरती आता मी थालीपीठ थापटते. हे बघा, तवा मी घेतला आहे, गॅस बंद आहे अजून तरी. एकच मोठा घेते, बघू. हांजी. तर आता ह्याच्यावरती जे आहे ते मी घातले आहे थालीपीठ, आणि आता याच्याखाली तेल पण मी ऑलरेडीच घातले होते. तर आता बघूयात, आणि मी थापटली आहे पण. बघूयात आता गॅस चालू करते, त्याच्यानंतर काय होतं आहे. जसं की मी म्हटले होते, हे असल्या गोष्टी मला जमतच नाहीत. पण काय आता हे बघा, चिपटूनच बसले, याला पलटायचं नाही, म्हणजे एकत्रच होई नाही. मी असं ह्याला पलटायला गेले की हे क्या हुआ, हद्दे भाई साहेब. आता ह्याच्यात काय घालायचं राहिलंय का माझं चुकलंय. काय झालं हे, काय झालं यार माझ्या थालीपीठांसोबत. काही फर्स्ट टाईम म्हणून असं झालं आहे का, मी गॅस बंद करूनच थालीपीठ केले होते म्हणून झाले. दाखवते मी तुम्हाला किती नक्षी तयार झालीत माझी.
ये क्या हुआ कैसे हुआ जैसे मैंने किया वैसे ही हुआ है. असंच का ताई कसं होणार देवा रे देवा. इकडून तर पलटत येतं नाही तरी तेल घालते ना. थांबा एक मिनटं. तर हे बघा आता माझे जे थाळपीठ आहे त्याचे काय हाल झालेत. सगळे सुल्ला झालाय जे सुट्टा झालेत. पण खायला तर इतकं टेस्टी लागायला ना. तुम्ही याच्या शक्लवर जाऊ नका, याच्या टेस्टवर जा. पण तुम्हाला काय करणार आहे याचं टेस्ट सोडा. पण आता पहिलं तर करताना मी थंड तव्यावरती केलते. पण आता जे दुसरं आहे ते तर मला गरम तव्यावरच करावं लागेल. त्यासाठी तर दुसरा काही ऑप्शन नाही आहे. चला पुढचं करून बघते. तर तुम्ही माझा सेकंड जो आहे तो बी टाकलाय मी तुम्हाला दाखवते. हे बघा माझं सेकंडवाला मी टाकलंय. आता मी गरमच तव्यावर टाकले. गॅस लहान करून टाकले त्यामुळे काही पोळलं पण नाही आहे मला. तवा तर वरूनच फिरवायचं त्यामुळे काही पोळत नाही. मला वाटेल तर पोळ. हां जी. तर आता माझं हे जे सेकंडवाला आहे ते मी त्याच्यात घातण्याचे बघितल्याचं असेल. आणि आता त्याला पलटायला मला इतकी रिस्क वाटायली ना. मी त्याला असं टेस्ट पण करून बघितले पण मी असं उलटना घातले की ते बिघडायला. त्यामुळे आता मला एक आयडिया आली ते म्हणजे हे ताट. तर तवा जो आहे तो मी आता ह्याच्यावरती पलटवते आणि पलटवल्यानंतर ते ह्याच्यावरती पलटल्यानंतर परत ह्याला दुसऱ्या साईडचे जे आहे ते पण नाही. तर मी त्याला असं पलटवले तर परत ते मी त्याला तसं पलटवलं ते तसंच पडणार. म्हणजे दुसरा तवा पण आहे. वेट मला वाटायला की हे असंच होईल. दाखवते मी. मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी जे आता माझे जे फालतूचं डोकं लावलेलं आहे ताट तवा त्याची काहीच नाही गरज पडली. खरंच ते झालं आहे. मी तुम्हाला दाखवते. तर मला असं वाटलं की जेव्हा मी पहिल्यांदा तवा गरम न करता घातले त्याच्यामुळेच ते फिसकटले होते. पण आता दाखवते बघा जरा माझं टॅलेंट बघा. टॅलेंट इकडं मॅडम पण आले आहेत कॉलेजवर. हे झालं आहे माझं जे हे आता हे तुमच्या समोर निघालंय पण छोटंसं आहे. हे राहू द्या. पूर्ण आहे तसं निघालंय कुठून पण मी त्याला चिकटवले नाही. हे बघा ह्याच्यावरून तर तुम्हाला कळतच असेल. छान 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 आली आले आली. खायच्या टायमाला खा. लावलं बघ मला. जेवण कर. बघितलं आहे ना मी टॅलेंटेड आहेच मला माहितीच आहे. तर हे असं झालं आहे माझं. आणि आता हे थर्ड टाकले आहे. थोडा वेळ अजून गरम होऊ द्यात कारण लवकर पण पलटलं होते तुटते असं माझी मम्मी म्हणते आहे. तर ते करूयात आणि मग हे सगळे मी करून घेते पटापट. इथं बघा तुम्हाला दिसतच असेल. आणि मम्मीला ऑलरेडी मी 2 दिले आहेत जे मी केले ते पहिलं कच्चं जे होतं ते पण मम्मीच खाल्ले. आणि हे पण बाकीची करून घेते. त्यानंतर मी पण जेवते. दिव्याले हे दिव्या पण जेवीलच. तर आज आमच्या घरी आम्ही जेवायला केलो आहे भेंडीची भाजी आणि चपाती. तर चला तर मग खाऊया. आणि भेंडीची भाजी ऐकूनच दिव्याचा मूड झाला आहे खलास. बाहेर दिले तोंड धुवायले तिथूनच विचारते मला काय आहे. मी भेटले भेंडीची भाजी आहे. तर आता पण काय करावं खायचंच त्याला सगळं की नाही. रोज कुठून काय नवीन भाज्या नाही आता ह्याच्यासाठी. तर तुम्ही बघितलं असेल मी आत्ता दिव्याला सांगितले होते की आज आम्ही घरी जेवायला भेंडीची भाजी आणि चपाती केली. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितले होते की मी धपाटी केलेत आम्ही. तर तिचं रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते. खरं केलेत आम्ही धपाटीच पण तिला आवडत नाही भेंडीची भाजी आणि चपाती त्यामुळे मी तसं सांगितलं होते. तर बघूया चला. किती वेळ झाला माझं ताट घेऊन तयार होते हिलाच दाखवायला. तर का स्टोरेजच भरला आणि शेवटी हिनेच येऊन बघितली. चल
चला जी, तर आता मी पण जेवते. आता दिव्या पण जेवेल, कारण कितकाळ झालं जेवण झालं, ते भेंडीची भाजी आणि चपाती आहे म्हणून, पण आता जेवेलच.